नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूप हेल्दी आणि टेस्टी असा नाश्ता, ज्याला खाल्ल्यावर तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही। हा नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडतो। त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनलाही हा नाश्ता देऊ शकतात। तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक मोठा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे। आपल्याला लांब लांब याला कट करायचं आहे आणि अशा पद्धतीने आता त्याला आपण चुरून घेणार आहोत, जेणेकरून प्रत्येक स्लाइस ही मोकळी होईल। तर तुम्ही ते पाहू शकता, कांद्याच्या सगळ्या पाकळ्या अशा मोकळ्या झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर मी इथे अर्धा चमचा तिखट घालून घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद। आता यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे, थोडासा यामध्ये चाट मसाला घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही, मीठ घातल्यावर कांद्याला पाणी सुटेल, त्यामुळे आपल्याला यात मीठ घालायचं नाही। आता आपण याला साईडला ठेवून देणार आहोत आणि राहिलेली प्रोसेस करून घेणार आहोत। तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यांचं सालही काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला यांना किसून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, तिघी बटाटे छान असे किसून घेतलेली आहेत। आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। सगळ्यात आधी यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात। आता यामध्ये आपण काळी मिरी आणि जिऱ्याचं पावडर घालून घेणार आहोत, त्याचबरोबर थोडंसं गरम मसाला घालून घेणार आहोत, धन्याची पावडर घालून घेणार आहोत, थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि आता यामध्ये चाट मसाला घालून घ्यायचा आहे। चाट मसाला मी अर्धा चमचा घातलेला आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। तर इथे छान असं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे। आता याला साईडला ठेवून देणार आहे। इथे मी चपात्या लाटून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे रात्रीच्या उरलेल्या चपात्या असतील किंवा सकाळच्या उरलेल्या चपात्या असतील, त्याचंही तुम्ही बनवू शकतात। आता इथे आपण तयार करून घेतलेल्या बटाट्याच्या स्टफिंगमध्ये काट करून घेतलेले कांद्याचं जे मिश्रण होतं ते टाकून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। तर इथे दोघी गोष्टी छान असे एकजीव झालेल्या आहेत। आता आपल्याला एक चपाती घ्यायची आहे। आता त्या चपातीवर आपल्याला अर्धा भागामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ही स्टफिंग भरून घ्यायची आहे। आता या चपातीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे राहिलेल्या चपात्या मी तयार करून घेणार आहे। एका साईडला तवा मी गरम करायला ठेवलेला आहे। तवा छान असा गरम झाला की त्यावर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरी चालेल। सगळीकडे छान असं तूप लावलं गेलं की आपल्याला चपाती तयार करून घेतलेली ठेवून द्यायची आहे। एकाच तव्यावर 2 चपात्या आपल्या तयार होतात। दुसऱ्या साईडला मी अजून थोडंसं तूप टाकून घेणार आहे आणि दुसरी चपाती ठेवून देणार आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला यांना या दोघी बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बटाट्याच्या स्टफिंगवर मेयोनीज किंवा टोमॅटो सॉसही टाकू शकतात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा ऑप्शनल आहे। माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी यावर टाकलेलं आहे। आता वरच्या बाजूंनी आपण छान असं तूप लावून घेतलेलं आहे। तर आधी मी मेयोनीज टाकलेलं नव्हतं, तर पाहू शकता आता मी मेयोनीज आणि टोमॅटो सॉस थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे आणि चपातीला परत फोल्ड करून आपल्याला हिला दोघी साईडनी छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे एक बाजू आपली छान अशी भाजली गेलेली आहे। आता आपण तिला परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे। तर दोघी चपात्या छान अशा आपल्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता आपण त्याला काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण याला मधून कट करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता, छान अशा कुरकुरीत आपल्या चपात्या भाजल्या गेलेल्या आहेत। तर इथे आपला तयार झालेला आहे चपातीपासून नाश्ता। हा नाश्ता जर तुम्ही मुलांच्या टिफिनला दिला तर मुलं रोज आवडीने टिफिन पूर्ण संपवतील। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ठेवाच, म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।